अस्वीकरण या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती उपयोगकर्त्याचं वैयक्तिक मत आहे, ज्याचा आमच्या मताशी काही संबंध नाही। उपयोगकर्त्याच्या उपकरणाचा अनुभव पूर्ण व्यक्तिगत आहे, त्यामुळे तो सर्वांना लागू पडेल असं नाही। आम्हाला या उपकरणाविषयी उपयोगकर्त्याचा अभिप्राय दाखवण्याकरता कंपनीकडून एक निश्चित रक्कम मिळाली आहे। या व्हिडिओमध्ये ज्या उपयोगकर्त्याने अभिप्राय नोंदवला आहे त्याचा कंपनी किंवा आम्ही कुठल्याही प्रकारचा त्याला मोबदला दिलेला नाही। उत्कृष्ट शेती करायची तर ट्रॅक्टर हा प्रत्येक शेतकऱ्याकडे असलाच पाहिजे। मग ट्रॅक्टर ज्यावेळेस घेण्याची वेळ येत असते तर त्यावेळेस आज मार्केटमध्ये भरपूर साऱ्या कंपन्या आहेत, विविध कंपन्यांचे शेकडो मॉडेल्स आहेत आणि सेम HP चे देखील प्रचंड सारखे मॉडेल आहेत। त्यामुळे तो घेत असताना त्याविषयी चौकशी करत असताना भरपूर असा त्यामध्ये शंका निर्माण होतात किंवा डाऊट्स भरपूर येत असतात। तर याच बाबतीत क्लॅरिटी येण्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत असतो, जे भरपूर दिवसापासून ट्रॅक्टर वापरत आहे, जे त्यांच्या घरचेही कामं करत आहे, या व्यतिरिक्त दुसऱ्यांची कामं एक व्यवसाय तत्त्वावर करत आहे। अशा भरपूर शेतकऱ्यांचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत। तर त्या शृंखलेमध्ये आज आपण भोसदरी या ठिकाणी आलेलो आहोत। तर आपल्याबरोबर एक शेतकरी आहेत, तर त्यांनी काही दिवसांपूर्वीच हा सोनालिकाचा DI 47 RX हा ट्रॅक्टर घेतला होता। तर ते त्यांचे स्वतःचे कामं करतातच आहेत, पण त्याचबरोबर व्यावसायिक तत्त्वावरती दुसऱ्यांची कामे, दुसऱ्या शेतीची कामं देखील करत आहेत। तर पूर्ण असा एक्सपिरियन्स त्यांना आलेला आहे अशा ट्रॅक्टरच्या माध्यमातून, कारण की घरगुती कामांबरोबर दुसरे कामं जर करायचं म्हटलं, जर तास जर म्हटले आपण युसेजचे, तर ते देखील भरपूर झालेले आहेत। चांगला अनुभव त्यांना आलेला आहे। त्यामुळे आज त्यांच्याकडून त्यांचा ह्या सोनालिका DI 47 RXचा कसा अनुभव आला, काय त्यांचा परफॉर्मन्स त्यांना कसा वाटला, याची माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। तर सगळ्यात आधी जे समोरून व्ह्यूअर्स पाहत आहेत त्यांना तुमचा परिचय आणि पत्ता थोडंसं सांगा। माझं नाव अभिषेक जालिंदर मध्ये, राहणार भोसदरी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। अच्छा, तर तुम्ही कुठल्या प्रकारची शेती करता, तुमचं क्षेत्र किती आहे, कोणती पिकं घेतात त्याविषयी सांगा थोडं। आता शेती आहे 4-5 एकर। तसं आम्ही सर्व प्रकारचे म्हणजे सोयाबीन झालं, बाजरी, भुईमूग, हे उडीद अन्न कडधान्य राहतं ना, ओके, ते मका, म्हणजे सर्व प्रकारचे पिके घेतो आम्ही। बरं, हा जो DI 47 RX जो आहे हा कधी घेतला होता तुम्ही साधारणपणे? तरी दीड 2 वर्ष झालेत त्याला साधारण। म्हणजे 1.5 वर्षापासून तुम्ही आतापर्यंत यूज करत आहात। बरं, आता त्याचा परफॉर्मन्स कसा आहे ह्या मुद्द्याकडे आपण येणारच आहे, पण नेमकं हा घेत असताना तुम्ही कशा पद्धतीनं चौकशी केली होती, कसं सर्च केलं होतं? कारण की शेतकऱ्यांचा तिथंच खरा गोंधळ होतो। तर त्याविषयी थोडंसं एकदा सांगा आणि मग याच्या परफॉर्मन्सकडे किंवा कसं वाटलं त्याकडे येऊयात आपण। नाही काय आहे, मी दाजी म्हणजे नातेवाईक म्हणजे आपले दाजीचे थोडक्यात, अच्छा, त्यांच्याकडे गेलो होतो। त्यांना म्हणजे नांगरणी उरकत नव्हती ना, म्हणून मी त्यांच्याकडे गेलो होतो। त्यांच्याकडे पण सोनालिकाचे। अच्छा, म्हणजे त्यांच्याकडे सोनालिका होता? त्यांच्याकडे पण सोनालिकाच होता। तर त्या ट्रॅक्टरवर बसलो नांगरठीला, दिवसभर ट्रॅक्टर चालवला, त्याच्यावर काहीच तकलीफ वाटली नाही। बैठक वगैरे काय आहे, गेअर टाकायला त्याला कोणत्याच प्रकारचा त्रास झाला नाही। म्हणजे तुम्ही नवीन होते हे चालवत असताना? हा ट्रॅक्टर चालवायला आपण नवीनच गेलो होतो त्यांच्याकडे। दिवसभर ट्रॅक्टर चालवला, 9 ते 10 दिवस ट्रॅक्टर चालवला मी त्यांच्याकडला। त्यांच्या ट्रॅक्टरवर 9-10 दिवस ट्रॅक्टर चालवला। त्यानंतर मग म्हणलं आपल्याला पण ट्रॅक्टर घ्यायचाच आहे। तर म्हणलं मग आता हा ट्रॅक्टर चालवलाय ना, मग महिंद्रा चालवले, स्वराज चालवला, सगळे ट्रॅक्टर चालवले मी। पण ह्या ट्रॅक्टरवर बसल्यावर कमरेला त्रास होत नाही। बरं, गेअर साईड गेअर असल्यामुळे गेअर टाकायला पण सोयीस्कर जाते। त्याच्यामुळे मग म्हणलं आपल्याला सोनालिकाच घ्यायचं। अच्छा, म्हणजे ताकद वगैरे त्याला जे आहे ती कसंही रान येऊ तुमचं, म्हणजे कडक रान जरी आलं तरी बा ट्रॅक्टर उचलत नाही पुढून, काय नाही। अच्छा, एकदम आरामशीर चालतो। त्यांनी त्यांचं जे वेट वगैरे ते सगळं बॅलन्स केलं, वेट वगैरे सगळं बॅलन्स केलेली। अच्छा, म्हणजे त्यांनी स्वतः एक एक्सपिरियन्स घेतला, तिथं जाऊन स्वतः तिथं काम केलं। त्यावेळेस काय ट्रॅक्टर घेण्याचं त्यांच्या डोक्यात नव्हतं, पण तिथं चालवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा ट्रॅक्टर चांगला आहे। आता हा घेतल्यापासून 1.5 वर्ष झाले, तर ह्या पिरियडमध्ये तुम्ही कोणती कामे याच्याकडून करून घेतली? याच्याकडून आता डम्पिंगला चालवलेला आहे, परत म्हणजे वाहतूक ट्रॉलीला, डम्पिंगला पण चालवलेला आहे, नांगरणीला चालवलाय, पेरणी यंत्राला सुद्धा चालवलेला आहे। अच्छा, म्हणजे एकदम PTOचं जे काम असतं, PTO रोटरला पण चालवलेला आहे, परत पेरणी यंत्राला पण चालवलेला आहे, परत केनी वगैरे म्हणजे सगळे अवजार जोडून बघितलेले। अच्छा, उपनेरला पण उपनेर सुद्धा चालवलेला आहे याच्यावर। म्हणजे इथे एक लक्षात घेण्यासारखं आहे की कोणतंच यंत्र असं राहिलेलं नाही, अवजार राहिलेलं नाही, अटॅचमेंट राहिलं नाही की जे त्यांनी जोडलेलं नाही।
पूर्ण एक्सपिरियन्स आहे जसं सुरुवातीलाच सांगितलं आपण. तर मग काही असं वाटलं का तुम्हाला पॉवर कमी पडते किंवा काही असं काही जे तुम्हाला असं काही लक्षात आलं का याच्यामध्ये काही? नाही, पॉवरचा विषयच नाही, कारण कमी पडायचा विषयच नाही, कारण डम्पिंगला हा पंप चालवलेला आहे ना. बर. तर बाकीचे ट्रॅक्टर जिथं फर्स्ट गिअर मागतात तिथं हा सेकंड वर चढतोय. अच्छा, म्हणजे त्याचे जे आरपीएम वगैरे जबरदस्त आहे, आरपीएम machine वगैरे चे. जबरदस्त आहे तुम्ही, आणि टायरला ग्रिप पण कमी, म्हणजे असं स्लिप मारित नाही बुवा. अच्छा, म्हणजे ग्रिप चांगली आहे त्याची. हा, आणि म्हणजे असं कसं असं वरून ब्याव गेला बुवा, हां 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 नांगराच्या नांगरताना जर टायर वरून ब्याव गेला हां हां तर तो वरून ब्याची माती मोकळी असल्यामुळे स्लिप मारतो टायर. अच्छा. तर हा जेणेकरून स्लिप मारत नाही लय. अच्छा. आणि त्यानंतर आता हे तर कामाचं झालं. मग तुम्ही तुमच्या शेती व्यतिरिक्त दुसरी पण कामं करता बघ, म्हणजे एक व्यवसाय हो. टाईपवर सुद्धा? दुसऱ्या शेतकऱ्यांची पण काम करतो आपण. अच्छा, मग त्याकरता मग हे मॉडेल बेस्ट आहे का, किंवा त्यात काही अडचण येऊ शकते? कारण काय होतं, आपली कामं करून दुसरी करायची म्हणजे त्याचे तास वाढणार, त्याचं काम वाढणार. नाही, तासाचा विषय नाही, कारण तिथं 1 तास जातो 1 तास जातो ना. तर बुवा ते कसं रानावर अवलंबून राहतं. एखाद्याची थोडी वैती म्हणजे नांगरणी लेट झाली बुवा थोडक्यात, हां हां का मग ते जरा रान कडक होतं. कडक होतं, बरोबर. कडक झाल्यामुळे ते 10-15 मिनिटाचा फरक होतो बुवा थोडक्यात. अच्छा. नाही, म्हणजे असं असतं की बुवा मग अच्छा तुमचा म्हणजे वापर भरपूर झालाय बुवा. हा, भरपूर वापरलेला वापर भरपूर आहे. झाल्यानंतर बी काही असं त्याच्यात काही परफॉर्मन्स मध्ये काही फरक वगैरे काही? नाही, परफॉर्मन्स मध्ये काय फरक नाही वाटत. ओके. आता त्यानंतर आता आपण आता ठीक आहे, कामं होतात आहेत, पॉवरमध्ये देखील कुठली म्हणजे हे होत नाही, कमीपणा येत नाही. आता मायलेजच्या विषयाकडे येऊ आपण. त्याचं मायलेज वगैरे कसं काय बुवा, म्हणजे डिझेल जर आपण टाकतो ताशी किती काय आहे थोडंसं सांगा. आता जर तसं जर गाळात म्हणजे पावसाळ्याचं सीजन राहते त्यावेळेस चिखल राहतो. बर. मग चिखल असल्यामुळं जरा ट्रॅक्टरवर लोड येणार इंजिनवर. त्यावेळेस साधारणतः 4-1 लिटर वडतं रोटरला ताशी. ताशी 4 लिटर वर जातं. आणि तसं जर कोरडं रान जर असं म्हणजे दुसवट्याचं म्हणजे दुसऱ्या पेरणीच्या टायमाला पावसाळी माल काढला तर दुसऱ्या पिकाला जर रोटरने केली तर साधारणतः 2.5-3 लिटर पर्यंत जाते. म्हणजे जास्तीत जास्त रोटावेटरला लागतो. जास्तीत जास्त रोटावेटरला ज्यादा डिझेल लागतं, नांगरटीला कमी लागतं. अच्छा. मग एकंदरीत तुम्ही जर व्यवसाय तत्वावर जे करताय तर मग एकंदरीत परवडतोय हा ट्रॅक्टर? हो, परवडेबल. आणि घरी यूज करण्यासाठी पण परवडू शकतो? घरी यूज करण्यासाठी पण परवडेबल. अच्छा. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, पॉवर मोठे असते, म्हणजे मोठा HP चा ट्रॅक्टर आला का तो जास्त डिझेल वगैरे खायला लागतो. अशातला काय भागी तर दिसत नाही. त्यानंतर मग एवढे दिवस झाले, मग यामध्ये तुम्ही मेंटेनन्स सर्व्हिसिंग वगैरे केली असेल तर मग त्याविषयी? मेंटेनन्स सर्व्हिसिंग केलेली आहे. अच्छा. मग त्यामध्ये काय असं मेजर मेंटेनन्स वगैरे काही निघाला का, पार्ट रिप्लेसमेंट वगैरे? नाही, मेजरमेंट दुसरं कोणताच हे नाही, फक्त आपण जे सर्व्हिसिंग करतो ना रेग्युलर, फिल्टर आहे समजा, धूळ वगैरे जातेच ना थोडक्यात, तर मग ते डिझेल फिल्टर, ऑइल फिल्टर आणि इंजिन ऑइल चेंज केलंय फक्त. दुसरं कोणतंच असं मेजर कुठला पार्टच बदलावं लागलं मेजर कुठलाच पार्ट नाही आजपर्यंत बदलला. इथं हे लक्षात घेण्यासारखं आहे, यूज काय यांचा कॉमन नाहीये. त्यांचे जर आपण तास चेक केले आतापर्यंत झाले तर ते भरपूर निघतील. पण एवढ्या टायमात देखील फक्त रुटीन मेंटेनन्सवर हा ट्रॅक्टर चालू आहे, त्यामुळे मेंटेनन्सचा देखील हा पॉईंट फार चांगला आहे असं इथं लक्षात येत आहे. त्यानंतर एक फार महत्त्वाचा मुद्दा होता, पॉवर, मायलेज, मेंटेनन्स वगैरे ह्या गोष्टी झाल्या, पण वापरत असताना जो कम्फर्ट आहे किंवा तो कसा वाटला बा तुम्हाला याचा वापरत असताना? बा पाठ दुखणे किंवा फार लवकर थकणे, कंटाळा येणे वगैरे असं काही याच्यामध्ये नाही? मग त्यामुळे तर हा ट्रॅक्टर घेतलाय मी. अच्छा. याच्या शिटावर जे बैठक आहे ना, त्या बैठकीमुळं कमरेला वगैरे त्रास कोणताच होत नाही. अच्छा. त्यामुळं हा ट्रॅक्टर घेतलेला आहे. नाही तर मग महिंद्रा झालं, स्वराज चालवून पाहिले मी. अच्छा. सगळे ट्रॅक्टर जॉईंडर चालवले. म्हणजे याचे म्हणजे सिटिंग अरेंजमेंट मध्ये असं काय वेगळं वाटलं बा तुम्हाला? म्हणजे असं कशाने कम्फर्ट येतो भाऊ? म्हणजे सीटाची बैठक आता महिंद्राची सीट आहे ना, आता तुम्ही बघितलंच असं इथे नांगरता थोडक्यात ट्रॅक्टर जरी वर झाला बांधावर जरी तिरका झाला तरी ड्रायव्हर सीटावरून सरकत नाही बाजूला. अच्छा. तसं महिंद्रा आहे ना ट्रॅक्टर, महिंद्राचं सीट मी बघितलंय, महिंद्रा ट्रॅक्टर चालवलेला आहे, तो थोडा बांधावर गेला किंवा तासात जरी गेला तर ड्रायव्हर एका साईडला येतो एका कडेला. तसं मग ह्या ट्रॅक्टर वय ना तासात जाऊ किंवा बांधावर जरी गेला ट्रॅक्टर तरी एक साईडला जात नाही माणूस आहे त्या जागेवर राहू शकतो. त्यानंतर आता जसं तुम्ही आधी सांगितलं की एकदम नवीनच होते तुम्ही, त्यावेळेस देखील हा चालवताना म्हणजे चालवणं इझी गेलं बा, शिकणं वगैरे ह्या गोष्टी देखील. त्यामुळे जर कोणी नवीन घेत असताल, कारण काय होतं बऱ्याच वेळा ह्या गोष्टी शिकावं लागतात, तर त्यामध्ये देखील शिकणं देखील सोपं आहे बा एकंदरीत, कम्फर्ट व्यवस्थित शिकणं पण सोपं आहे, कारण गिअर टाकायला एवढे इझी आहेत, 2 बोटांनी गिअर टाकू शकतो आपण. अच्छा, म्हणजे इतकं सॉफ्ट आहे ते? एक तर सॉफ्ट आहे. अच्छा. म्हणजे ह्या ॲक्सेसरी पण फार म्हणजे त्याच्यामध्ये चांगल्या देण्यात आलेल्या आहे.
त्यानंतर मग अजून काय सांगू शकता? ऑपरेटिंग एकदम मस्त आहे असं समजतंय ऑपरेटिंग तुमच्याकडून? एकदम मस्त आहे, हा, कारण हा. ऑइल ब्रेक दिलेले आहे, त्याच्यामुळे ट्रॅक्टर एका टायरवर सुद्धा जागेवर येऊ शकतो. अच्छा. त्यात त्याच्यानंतर विषय वळवायला पण त्रास नाही, काय नाही. ब्रेक दाबला हां हां ट्रॅक्टर जागेवर आहे, त्या जागेवर परत येणार रिटर्न. अजून काही असं काही तुम्हाला वेगळे काही फीचर्स वाटले का याच्यामध्ये जे फार वेगळे आहेत भाऊ? तुम्ही भरपूर ट्रॅक्टर चालवले म्हणून विचारतो. नाही, आता ट्रॅक्टरचं कसं राहते, सगळे ट्रॅक्टर एकसारखेच राहतात, म्हणजे थोडं कंपनी बद्दल राहतो हां. कंपनीमध्ये. आता कायांचं काय राहतं, आता जॉईन डेअर म्हणजे दाजींचाचे माझ्या, तो पण चालवत होतो मी. हां हां ते साधारणतः इथं खाली फिल्टर होता ना, हां 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 तो फिल्टर दगड कळून नाही आले बुवा, तर ते फिल्टर तुटला. अच्छा. 2 दिवस ट्रॅक्टर पठारावरती होता. मग ते काय झालं, आता चालूच झालं जवळपास नसेल. शोरूम हां, नसल्यामुळे काय झालं, हम्म, ते शोरूम मध्ये गेले, पण शोरूम बंद झालं तोपर्यंत. हम्म. 2 दिवस ट्रॅक्टर पठारावरती ठेवला होता बर. असं, कारण याला आता दुसरा कोणता फिल्टर वगैरे काहीच नाही खाली ट्रॅक्टरला. कारण जरी पूर्ण जमिनीवर जरी टाकला तरी याचा तुटायचा काही विषय नाही. अच्छा, मग ती काळजी घेतली भाऊ त्यांनी? हा, ती काळजी घेतली. बस आहे, बैठकीला दिलेले आहे ना, एकदम मारगाडी येतो, तर हे असे हलू नाही. अच्छा. म्हणजे हा हा याला सपोर्ट दिलेला आहे त्यांनी इथे. बरोबर. असं. आणि ते हलू शकतात ना, ते काय म्हणजे त्याला ते सपोर्ट? पण काय होतं, महिंद्राचे ट्रॅक्टर जे आहेत ना, त्यांचं म्हणजे नांगर जरी पलटी केला तर हे पूर्ण हसा हलाते. अच्छा. हा हा ते हल हे सगळं हलते, हे ना सगळं हलते, म्हणजे खालून तर वरपर्यंत हे सगळं हलते. त्याच्यामुळे काय होते, खाली तुटून जाते. इथं ते खाली फिटिंग करेल ना, इथं खाली ना ते तुटून जाते ते, हे जादा हल्ल्यामुळे. हे यांनी सपोर्ट दिल्यामुळे काय होते, की हलत नाही बुवा जास्त, जेणेकरून. अच्छा. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कारण काय होतं, आपला उद्देशच हा आहे की बाकीचे शेतकरी जे ट्रॅक्टर घेण्याचा विचार करतायत, सर्च करतायत, पाहत आहेत, तर त्यांना क्लॅरिटी येणं भाऊ, त्यांचा गोंधळ दूर होणं हा आपला उद्देश आहे व्हिडिओ बनवण्याचा. तर बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल भाऊ तुम्ही थोडंसं, भाऊ ट्रॅक्टर सर्च करताना कसा बघा किंवा काय बघायचं त्याच्यामध्ये, थोडंसं त्याविषयी सांगा थोडंसं. नाही, आता शेतकऱ्यांना जरी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्यांनी ट्रॅक्टर चालवून बघितला तरी त्यांना लगेच कळणार, अंदाज येणार का बाबा कोणता ट्रॅक्टर बैठक चांगली आहे बाबा, कोणतं कशाला आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे. अच्छा. आपलं आता कमर शिटावर जरी बसलं, कुठं आदळ आपट झाली किंवा आपले रस्ते ते एकदम खड्ड्यात, रस्ता खड्ड्यात, ते काही कळत नाही. करेक्ट. ते दृष्टिकोनाने जरी बघितलं, मग बैठक वगैरे जर सगळं जर दृष्टिकोनाने जर पाहिलं तर सोनालिका ट्रॅक्टर योग्य आहे शेतकऱ्यासाठी. अच्छा. तर घरगुती जर घ्यायचं असेल तर सोनालिकाच घ्यावं. धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळ दिला आणि मौल्यवान माहिती दिली, तुमचा अनुभव सांगितला. आभारी आहोत. धन्यवाद.